प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर रवींद्र चव्हाण पहिल्यांदाच कोकण दौऱ्यावर आहेत। रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत बैठका पार पडणार आहेत। प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर रवींद्र चव्हाण, नितेश राणे आणि भाजपचे युवा नेते विशाल परब हे एकाच मंचावर येणार आहेत। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने रवींद्र चव्हाण यांचा हा कोकण दौरा अत्यंत महत्त्वाचा। सिंधुदुर्गमधील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसंदर्भात मोठी घोषणा होण्याची सुद्धा शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळते। आज संध्याकाळी भाजपचे नूतन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे सिंधुदुर्ग दौऱ्यावरती येणार आहेत आणि सिंधुदुर्ग दौऱ्यावरती आल्यानंतर जे महायुतीमध्ये सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असेल किंवा कोकणामध्ये असेल ती खतखत सध्या सुरू आहे, त्यावरती मात्र महत्त्वपूर्ण असा निर्णय होण्याची शक्यता आहे। पण मात्र सावंतवाडीमध्ये येत असताना सावंतवाडीमध्ये भारतीय जनता पक्षाचं हे जनसंपर्क कार्यालय आहे, विशाल परब यांचं हे जनसंपर्क कार्यालय आणि या जनसंपर्क कार्यालयाचे रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे आणि अत्याधुनिक हे असं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रथमच असं अत्याधुनिक असं जनसंपर्क कार्यालयाचं जे उद्घाटन आहे ते मात्र रवींद्र चव्हाणांच्या हस्ते होणार आहे। त्याचबरोबर त्यांच्याबरोबरच जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे देखील असणार आहेत, विशाल परब देखील असणार आहेत। ह्या कार्यालयाकडे मात्र सर्वांचे लक्ष लागून राहिलेलं पाहायला मिळतंय। अनंत पातडे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग।